तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला माझ्या क्लासवर. कोणती क्लास आहे? GST क्लास है ना. तर बघा इकडे लक्ष द्या. आपण पहिला चॅप्टर पाहिला होता 10व्या वर्गातला मॅथ 1. काय नाव होता? बरोबर. सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर थोडंसं समजून घेऊया काय असते क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे. तर पॉलिनॉमियल तर माहीत असेल तुम्हाला. पॉलिनॉमियल म्हणजे जेव्हा एका पदापेक्षा जास्त पद असतील एखाद्या इक्वेशनमध्ये त्याला आपण तेव्हा काय म्हणत असतो? जसा एकच पद असेल तर मोनोमियल, दोन पद असतील तर काय म्हणू शकतो? बायनोमियल म्हणू शकतो. तीन पद असतील तर ट्रायनोमियल, चार पद असतील तर मग चला तिकडे पॉलिनॉमियल, अनेक. 3-4 पेक्षा जास्त असतील तर पॉली म्हणजे अनेक. बरोबर आहे. आता हे जे पॉलिनॉमियल आहेत हे एका व्हेरिएबलवाले असू शकतात किंवा एकपेक्षा जास्त. 2 व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे एका होऊ शकते एखाद्या इक्वेशनमध्ये फक्त एक्स असेल आणि एखाद्या याच्यामध्ये एक्स आणि वाय झेड पण राहू शकते. अनेक व्हेरिएबल पण राहू शकतात. तर त्याच्यामध्ये मग आपण पाहिला होता लिनियर, एक प्रकार पाहिला होता लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. तसाच लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. याच्या पहिलेचा चॅप्टर बघितला आपण. तर त्याच्यामध्ये काय होता की मॅक्झिमम पॉवर कोणत्या पण व्हेरिएबलचा किती होता? 1. जसा मी ते एक इक्वेशन लिहिता 3x 4y = 8. तर हा जो व्हेरिएबल आहे याच्या पॉवर काय नाही म्हणजे काय आहे? याच्या पॉवर काय नाही म्हणजे काय आहे? अरे बरोबर. तर मॅक्झिमम पॉवर किती होता त्यांचा? 1. त्याला आपण कोणता इक्वेशन म्हणत होता? लिनियर इक्वेशन. कोणता इक्वेशन म्हणत होता? आता इथं जेव्हा एखाद्या इक्वेशनचा पॉवर 2 येईल म्हणजे पूर्ण जो बी इक्वेशन राहील त्याच्या जेवढे पण पद राहतील त्याच्यामध्ये त्या पदांपैकी जो हायेस्ट पॉवर जो राहील एखाद्या टर्मचा तो किती राहील? 2. अशा इक्वेशनला कोणता इक्वेशन म्हणतात? क्वाड्रॅटिक इक्वेशन. सपोज मी म्हटलं की आता माझ्याजवळ 2 या प्रकारे काय आहेत? हे आहे आणि 8 = 0. आता बघा हे 3 पद आहेत आपल्याजवळ, 1 2 आणि 3. तर याला मी सपोज स्क्वेअरमध्ये लिहिला तर याच्या पॉवर किती आहे? 1. याच्याजवळ जो एक्स आहे दिसते का? पण आहे. याच्याजवळ पण एक्स, त्याच्या पॉवर किती असेल? 0. आणि कोणाच्या बी पॉवरमध्ये 0 गेला तर त्याची व्हॅल्यू काय होते? कोणाच्या बी पॉवरमध्ये 0 गेला तर त्याची व्हॅल्यू काय होते? आपल्या मनाची आवडती एक संख्या घे. 2. 2च्या पॉवरला 0 लिहिलो तर काय झाला? समजलं? कितीही मोठी संख्या घ्या त्याच्या पॉवरमध्ये जर तुम्ही काय लिहिले त्याची व्हॅल्यू काय होईल? म्हणजे इथं 1 आहे, त्या 8 सोबत 1 मल्टिप्लाय झाला म्हणून किती आला? गोष्ट कळली. तर या इक्वेशनचा मॅक्झिमम पॉवर किती झाला? किती झाला? म्हणजे हा कोणता इक्वेशन झाला? कोणता इक्वेशन झाला? तर याचा जो स्टँडर्ड फॉर्म असते क्वाड्रॅटिक इक्वेशनचा तो असते जवळजवळ आपला ax² + bx + c. c म्हणजे कॉन्स्टंट टर्म आपण पकडू, ज्याच्यामध्ये काय येईल? एखादी संख्या येईल. b म्हणजे या x च्या पॉवर 1 बरोबर असणारा कोइफिशियंट नंबर राहील तो. आणि x² बरोबर असणारा नंबर म्हणजे कोण? कोइफिशियंट म्हणजे कोण? a. तर असा रूपामध्ये असणारा जो पण इक्वेशन आहे त्याला आपण काय म्हणू? क्वाड्रॅटिक इक्वेशन. गोष्ट लक्षात आली? आता इथं तुम्हाला 3 पॉलिनॉमियल दिलेले आहेत. हे लक्ष आहे सगळ्यांच्या? तर बघा इथं याचा मॅक्झिमम पॉवर किती आहे यावाल्या याच्या? तर हा कोणता झाला? लिनियर इक्वेशन झाला. त्यानंतर यावाल्या इक्वेशनचा मॅक्झिमम पॉवर किती दिसत आहे? अरे दिसत आहे, दिसत आहे. या इक्वेशनचा मॅक्झिमम पॉवर 1 कोणता झाला? हा कोणता होय? हरे राम. पॉज खालची आली चल झाली ना? आली रे भाऊ लाईट. आली. हां. तर इथं होता आपण यावाला प्रश्नावर होता. तर इथं बघा 3x² आणि 5x आहे. 3x² - 5x
आता हा अशा फॉर्मेट मध्ये तर नाही दिसून राहिला का, इज इक्वल टू दिसून राहिला का, पण मी म्हणतो की आहे की या सी ची व्हॅल्यू काय असेल म्हणून नाही लिहिलो, काही फरक नाही, कॉन्स्टंट टर्म राहू शकते ना याच्या ठिकाणी. बी च्या ठिकाणी काय आला असता -5 आला असता, जरुरी नाही प्लसच राहील, मायनस बी राहू. तर तशीच ही वाली टर्म पण सुद्धा काय आपली क्वाड्रॅटिक आहे म्हणू शकतो. कसं तर होऊ शकते बघा, या बी च्या ठिकाणी काय आला असेल 0x, सी च्या ठिकाणी बी काय आला असेल 0, तर हे दोन्ही टर्म काय झाल्या 0. बरोबर. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला वर्ड प्रॉब्लेम मध्ये सिंपलचा एखादा वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सांगितलेला आहे याच्यामध्ये की कशा प्रकारे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवू शकते. काय म्हणते बघा, संकेत परचेस रेक्टँग्युलर प्लॉट. रेक्टँग्युलर प्लॉट घेतला म्हणते संकेत भाऊनं रेक्टँग्युलर प्लॉट घेतला एक. ओके, ज्याच्यामध्ये काय आहे म्हणते द लेंथ ऑफ अ प्लॉट वॉज 10 मीटर मोर दॅन अ ब्रीथ. तर हे राहते आपली लेंथ, हे राहते ब्रीथ, लेंथ ब्रीथ. बरोबर. तर काय म्हणते ब्रीथ पेक्षा जी लेंथ आहे ते 10 ने जास्त आहे म्हणते. तर लेट ब्रीथ पकडला आपण काय x, ब्रीथ काय पकडला तर लेंथ काय होईल बेटा x + 10 होईल की नाही होईल. ओके, मग काय म्हणते त्याचा टोटल एरिया किती दिलेला आहे मला, तर मग एरियाचा फॉर्म्युला काय राहते लेंथ इंटू. बरोबर. तर मग बघा लेंथ किती दिलेली आहे आपल्याला x + 10 इंटू ब्रीथ किती दिलेली आहे x. येतपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आला. आता हा बनला कसा इक्वेशन नाही का, तो बनला कसा तो बघा. आणि एरिया किती दिलेला आहे मांडला सगळ्या व्हॅल्यू. आता हा इंटू करायचा आहे आपल्याला. इकडे ब्रॅकेटमध्ये प्लसमध्ये किंवा मायनसमध्ये टर्म आहेत, 2 टर्म आहेत, तर हा इंटू दोघांना पण होत असते. इंटू कोणाला होते हा, समजलं का. तर x इंटू x 2x होईल का, x + x x इंटू x स्क्वेअर. लक्ष द्या, x + x प्लस किंवा x इंटू x. फरक आहे दोघांमध्ये पण, अरे आहे की नाही. सपोज मी म्हटलं 2x इंटू 3x, नो 3 दुने 6 आणि x गुणिला x. समजलं का. 6x² इंटू 2x म्हणलो असतो. आता साइन दुने पण x² इंटू x x³ इंटू मध्ये पॉवर काय होत जाते वाढत. पहिले एक एकच होता बिचारा, मग काय झाले 2. अरे झाले की नाही इंटू झाल्यावर, मग 2 होते, मग तिसरा 1 आला, तर त्यांच्या पॉवरची काय झाली ॲडिशन. याच्या जोडी 1 होता ना, काही नव्हता म्हणजे काय होता, तर 2 ने 1, मग 3 सोबत अजून सपोज मी असा करीन. आता लक्ष द्या, x³ इंटू x², x टू द पावर तर हा कन्सेप्ट आहे छोटा मोठा लहान सुला. हा आपल्याला आला येईल का. हा 5व्या 7व्या वर्गातली गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल का 10वीत बी शिकव, हो तेच काम आहेत मला. x इंटू x x², x इंटू 10 10x. बरोबर. आणि हा 200, तर हा त्या बाजूला जाईल तर काय होईल मायनस, म्हणजे x² + 10x मायनस. बनला की नाही क्वाड्रॅटिक इक्वेशन पहा बरं. आणि इक्वल टू मध्ये 0 असला पाहिजे. नसेल 0, इकडे एखादी टर्म असेल अंक असेल तर त्याला तिकडे घेऊन जायचा, तर तो का इकडे काय राहील 0, हा राहिलाच पाहिजे. आता पहा बरं अशा रूपात आहे की नाही, ax² + bx + c = म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनला की नाही बनला, समजलं. हां, मग समोर काय आहे बघा, दुसरा काय टर्म दिलेला आहे तुम्हाला, कोइफिशियंट कसे काढायचे. तर कोइफिशियंट म्हणजे सांगितलं तुम्हाला, जसं या इक्वेशन मध्ये सपोज मी एखादं इक्वेशन लिहितो इकडे 3x² + 5x + 8 = 0.
तर काय म्हटलेलं आहे, कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय आहे, काय दिसून राहिला 3. एक्सचा कोइफिशियंट काय आहे, एक्स टू द पॉवर 0चा कोइफिशियंट काय आहे, लक्षात येईल की नाही येईल. सपोज कंपेअर केला आपण स्टँडर्ड फॉर्म बरोबर, तर ए ची व्हॅल्यू किती झाली असती, बी ची व्हॅल्यू किती झाली असती आणि सी ची व्हॅल्यू किती झाली असती, बरोबर. स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपेअर केल्यावर काय आहे स्टँडर्ड फॉर्म, एक्स स्क्वेअर प्लस, ओके ओके. त्याला आपण कॉन्स्टंट टर्म पण म्हणत असतो, याला कॉन्स्टंट टर्म पण म्हणू शकता, सी कॉन्स्टंट टर्म. ठीक आहे. मग स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन जे तुम्हाला आधीच सांगितलं मी, बघा दिलेला आहे, जनरल फॉर्म दिलेला आहे. हां, मग त्यांच्या ABCच्या व्हॅल्यू कशा काढायच्या ते सांगितलेलं आहे तुम्हाला, आणि त्याच्यावरच आधारित तुम्हाला काय दिलेले आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपला काय सॉल्व्ड एक्झाम्पल. याच्यामध्ये काय सांगितलं बघा, एक तर तुम्हाला ओळखायचं आहे की कोणता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि कोणता नाही आहे. दुसरा काय विचारू शकते अजून की बा कोइफिशियंट काढा, त्यांचे कोइफिशियंट सांगितलं ना. आता कोइफिशियंट कसे काढतात तर हां बघा बरं, जसा डिसाइड काय म्हणते सॉल्व्ड एक्झाम्पल, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपल्याला किती दिलेले आहेत, एक दिलेला आहे बघा पहिला 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3 इज इक्वल टू आहे की नाही आहे, आहे. मॅक्झिमम पॉवर 2 आणि तशाच फॉर्ममध्ये दिसून पण राहिला, तर हा काय आहे. चला सांगा, ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू, जमलं. सेकंड 9y स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू आहे. मग आता आहे की नाही आहे हा, तर मग याचा स्टँडर्ड फॉर्म कसा मांडू शकतो, 9y, जरुरी नाही आहे एक्सच राहील म्हणून, कोणता पण व्हेरिएबल राहू शकते, एम राहू शकते, झेड राहू शकते, वाय राहू एक्सच्या ठिकाणी. कळलं का, स्टँडर्ड फॉर्ममध्ये एक्स दिलेला आहे तुम्हाला, तर जरुरी नाही एक्सच राहील, एक्सच्या ठिकाणी दुसरा व्हेरिएबल पण राहू शकते. तर याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणतो थोडसा अशा रूपामध्ये, तर काय आला असता 0y प्लस इज इक्वल टू, तर ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू. मग दुसरा झाला, तिसरा m क्यूब मायनस 5m स्क्वेअर प्लस इज इक्वल टू आहे का बेटा, हा नाही आहे. काहून का मॅक्झिमम पॉवर किती दिसला आपल्याला, मॅक्झिमम पॉवर किती पाहिजे कोणत्या पण इक्वेशनच्या, 2 किती पाहिजे, लक्षात राहील गोष्ट. ओके. देन चौथा l प्लस 2 आणि l प्लस l मायनस 5 इज इक्वल टू, हा आहे का. आता पाहताना तर काय दिसते, नाही. पिकल मुंडे, त्या दिवशी तू 1000 रुपये आणलो म्हणलास, पण दिलास का रे, घरी येऊ मागवले, आज आणलास, देशील का, देऊन दे, आठवणार आहे ती. हा पाहायला कसा दिसते, क्वाड्रॅटिक दिसते का, पण हा क्वाड्रॅटिक आहे. कसं, तर 2 ब्रॅकेट दिलेले आहेत, तर इंटू करावं लागेल आपल्याला. लक्ष द्या, इंटू कसा करते ते एकच वेळा सांगेन, त्याच्यानंतर सांगणार नाही. एका बाबूजीले पकडायच्या इथल्या, आणि याचा गुणाकार पहिले दोघांसोबत पण करून टाकायचा. ठीक आहे. l इंटू l, l इंटू 5, 5l झाला. आता हा प्लस मायनस, प्लस इंटू मायनस काय ते, हा का बे साईन. आणि क्रिया हमेशा कोणती होईल, क्रिया तर इंटूचीच करायची आहे दादा. ठीक आहे. मायनस इंटू प्लस काय होईल, मायनस इंटू मायनस काय होईल, प्लस इंटू प्लस काय होते,
हे तुम्हाला माहीत पाहिजेत, लिहून ठेवायचे मार्जिनच्या. तर हा प्लस आहे, याच्या समोर काय नाही म्हणजे काय, आणि हा मायनस, प्लस इंटू मायनस. मग हे दोघांच्या झाला, याला पकडायचं, या दोघांना गुणाकार करा पुन्हा. प्लस इंटू प्लस प्लस, 2 इंटू यल, प्लस इंटू मायनस मायनस, 2 इंटू 5. आता बेरीज आली, आता बेरीज आली तर मायनस प्लस कोणती क्रिया करायची, प्लस मायनस कोणती क्रिया करायची, हे क्रिया हो, ठीक आहे. आणि मायनस मायनस कोणती क्रिया करायची, प्लस प्लस कोणती क्रिया करायची. आणि हे सगळं झाल्यावर चिन्ह कोणाच्या द्यायच्या, उत्तरासमोर, उत्तरासमोर चिन्ह मोठ्या संख्येच्या. जमलं. तर मायनस प्लस मायनस यल प्लस 2l, जसा x प्लस एक्स, 2x प्लस एक्स, 3x प्लस 5x, समजला. 8x प्लस 2x, वाव 10x. हां, मायनस प्लस मायनस मायनस करा ना. मग 5 मधून 3 आला, 5 मधून 2, 3l आला. उत्तरासमोर चिन्ह कोणाच्या, हे मोठी आहे का हे मोठी आहे, अबे 5 मोठी आहे, चिन्ह नाही पाहायचा, व्हॅल्यू पाहायचा, व्हॅल्यू 5 मोठी आहे का 2 मोठी आहे, याच्या समोरच्या. आणि l² आणि मायनस इज इक्वल टू का होता, इज इक्वल टू 0 होता, 0 होता. तर बाबू जमला. हा काय आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता बघा, आता याची व्हॅल्यू किती आहे इथं सांगा, लक्ष द्या. x² सोबत किंवा कोणत्या बी व्हेरिएबलच्या स्क्वेअर सोबत समोर काही नाही दिसत आहे तर समजून घ्यायचं त्याच्या कोएफिशियंट किती आहे, किती आहे, b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू चिन्हासहित घ्यायची, ठीक आहे. अरे ठीक आहे. हां, ते सांगितलेलं आहे तुम्हाला, फलाना ढेमकाना आणि टेमकाना. मग रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट म्हणजे काय तर त्याच्या सोल्युशन. जसं एखादा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे x² प्लस 5x मायनस 6 इज इक्वल टू 0, अशी कोणती व्हॅल्यू मी इथं ठेवीन, काय म्हटलं, x ची अशी कोणती व्हॅल्यू मी ठेवीन ज्याच्या उत्तर काय आल्या पाहिजे, 0. समजलं का. तर अशी जे सुटेबल व्हॅल्यू याच्यामध्ये फिट होईल बरोबर, त्या व्हॅल्यूला आपण त्याच्या काय म्हणू, रूट. त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणू, त्याच्या रूट. आता तो काढतात कसं, तो समोर सांगितलेला आहे, ठीक आहे. पण आपण पहिलेच सांगतो. तर काय करायचं, पहिले पाहायचा की या x² समोर काही आहे का, आहे का नाही आहे. तर डायरेक्ट या 6ला पकडा, -6 जसाच्या लिहिला, सगळ्यांच्या लक्ष पाहिजे असा. त्या 6चे असे फॅक्टर पाडायचे ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी कोणाच्या इक्वल आली पाहिजे, 5. एक तर बेरीज आली पाहिजे, नाहीतर चिन्हाच्या बादमधी पाहून, चिन्हाच्या सांगा. मग आता फॅक्टर म्हणजे काय तर बघा, 3 गुणिला 2 म्हणजे 6 होते, 6 1 6 होते की नाही. तर मग हे 2 जोड्या पडून राहिल्या, तर 3 न 2 5 होऊन राहिले, हो होऊन राहिले, ऐकून घ्या. तर एक आपण पकडला, 3 न 2 5, ठीक आहे. आणि दुसरा एखादा अजून काही दुसरी जोडी काय आली असती, 6 आणि 1, ठीक आहे. हे दोन्ही जोड्या आहेत तर दोन्ही जोड्या मांडतो, ओके. लक्ष द्या. आता तसं तर एकच येते, पण आता याच्याने कोणती बी एक पॉसिबल होईल दोघांपैकी. बघा, आता करायचा चिन्हाचा विचार. आता काय करायचा, तर हा जो चिन्ह आहे या 5च्या समोरच्या या x वाल्या टर्मच्या, तो पहिले मोठ्या संख्येला देऊन द्या. दिला का. आता इंटूचा विचार करा की भाई +3 आणि उत्तर पाहिजे मला मायनस, तर येथे काय यायला पाहिजे,
मायनस, बरोबर. मग आता पहा प्लस मायनस, 3 मधून 1 2 गेले, 1 इथं 1 आहे का? तर हे वाली जोडी पॉसिबल होईल का? ही जोडी चुकली. मग दुसरी जोडी कोणती आहे? 6 1 पहिले मोठ्यावाल्या संख्येचा गुणाकार देऊन चिन्ह देऊन द्या. इथं प्लस आहे, प्लस दिलो सर हेला. आता या दोघांचा गुणाकार -6 आल्या पाहिजे, म्हणजे हे वाली टर्म मला काय ठेवा लागल? मायनस. आता प्लस मायनसचे नियम लावा. प्लस मायनस 6 मधून 1 गेला, चिन्ह अरे आहे रे आहे, अरे आहे की नाही आहे? अरे आहे की नाही आहे? जमलं. हा, आता या 5x ठिकाणी मी काय मांडू शकतो बघा. हे 5x ठिकाणी मी काय मांडू शकतो? याला x जोडा, याला बी x जोडा आणि याला बी x जोडा. काय मांडू शकतो 5x ठिकाणी? प्लस 6x मायनस 1x आणि मायनस 6 इज इक्वल टू. जमलं? अरे जमलं. आता काढा लागतात कॉमन. आता काय काढा लागते? या 2 मधून काय कॉमन काढाल नाही, या 2 मधून काय कॉमन काढाल? या दोघांमधून काय सारखा दिसून राहिला? याच्या जोड बी x आहेत, 2 x आहेत याच्या जोड. पहिल्यावाल्या जोड 2 x आहेत, याच्या जोड एक सिंगल x आहे. सिंगल x अगर कॉमन काढलो या दोघांमधून तर याच्या जोड काय वाचला आणि याच्या जोड काय वाचला, बरोबर. तर अशीच टर्म इथं आल्या पाहिजे, अशीच टर्म इथं आल्या पाहिजे. तर काय कॉमन काढू? -1 कॉमन काढू. -1 जर कॉमन निघल तर इथं काय राहिला? x. मायनस गेला तर प्लस राहिला 6 आली. आता याच्यामधून आणि याच्यामधून काय कॉमन दिसून राहिला? x प्लस, तर काय राहिला याच्या जवळ? x. याच्या जवळ काय राहिला? इज इक्वल टू. समजलं? आता या 2 ब्रॅकेटचा गुणाकार 0 येते म्हणते, तर 2 पैकी एक ब्रॅकेट का असेल? 0. आता कोणता आहे ना कोणता? तुम्ही दोघालाही ठेवतो, म्हणजे x प्लस 6 इज इक्वल टू किंवा x मायनस 1 इज इक्वल टू 0, बरोबर. तर x इज इक्वल टू -6. हा त्या बाजूला जाईल तर काय होईल? प्लस आहे तर काय होईल? प्लस आहे तर काय होईल? मायनस आहे तर काय होईल? मायनस आहे तर काय होईल? कळली गोष्ट? तर हे जे 2 व्हॅल्यू निघल्या, x इज इक्वल टू -6 ने x इज इक्वल टू 1 आर द रूट ऑफ द इक्वेशन. आर द रूट ऑफ द इक्वेशन. समजलं? किंवा इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. म्हणजे x ठिकाणी जर मी -6 ठेवलो आणि बघा आता जिथे जिथे x आहे तिथे तिथं -6 ठेवून बघा बरं. -6 चा स्क्वेअर 36, 6 चा बी स्क्वेअर 36, -6 चा बी स्क्वेअर -6 गुणिला 5 6 पंचे 30, म्हणजे -6 आला असता. -36 -30 आले असते. अरे आले असते. तर 36 मधून 30 मायनस झाले 6 आणि 6 - 6 आला असता की नाही. तसंच 1 ची व्हॅल्यू ठेवून बघा. 1 चा स्क्वेअर 5 गुणिला 1 5, 5 ने 1 6 - 6 येत आहे की नाही. तर हे जे 2 आले आर द रूट ऑफ द इक्वेशन आपण म्हणू. कळलं का? बघा मी समोरून सांगणार आहोत बघा. आता इथं डायरेक्टच दिला. इथं तुम्हाला सांगितलेलं आहे काय? इन द प्रिव्हियस क्लास यू हॅव स्टडीड दॅट इफ द व्हॅल्यू ऑफ अ पॉलिनॉमियल इज 0 फॉर द x इज इक्वल टू देन x इज द फॅक्टर ऑफ दॅट एलिमेंट. ओके ओके काय नाही. त्याचा फॅक्टर आहे कोण रे? हो कोण चालले पप्पा? हां ते पाण्याची बॉटल द्या बरं, ते तिथे टेबलावर आहे.
आवाजच नाही इथेच. हां, तर इथं मागच्या वर्षी वगैरे काय शिकले असाल की एखादा फॅक्टर आहे असं म्हटलं, हा त्याचा फॅक्टर आहे तर तोच त्याच्या का राहते सोल्युशन. ऑब्वियस गोष्ट आहे बघा. फॅक्टर का बरं म्हटलं, कारण हे जे टर्म आहे बघा, जसं 36 आहे किंवा मी म्हणतो की 35 आहे, 35, तर 35ला मी दोन संख्येच्या रूपात कसा लिहू शकतो, तो 7 गुणिला, तर या 7 आणि 5ने, 7नं पण पूर्ण भाग जाते 35ला आणि 5नं पण पूर्ण भाग जाते 35ला. तर पॉलिनॉमियलमध्ये आपण पाहिला की एखाद्या इक्वेशनने दुसऱ्या इक्वेशनला भाग जात असेल तर त्या इक्वेशनला त्याच्या काय म्हणत होता आपण, फॅक्टर. तर बघा, याचे फॅक्टर जर पाडला तर आपले फॅक्टर काय येतील, हे दोन काय आले असते, फॅक्टर. हां, आणि त्यांची व्हॅल्यू जर 0 येत असेल पुट केल्यानंतर, तर ते काय झाले, त्याचे रूट्स किंवा सोल्युशन. तर हे बघा इकडे इथं सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पलमध्ये लेट एक्स इज इक्वल टू -6 इन द पॉलिनॉमियल. याच्यामध्ये भरायचं आहे तुम्हाला, भरला -6 तर व्हॅल्यू किती आली, 0. म्हणजे एक्स इज इक्वल टू -6 इज द सोल्युशन ऑफ द. तर एक्स इज इक्वल टू -6 म्हणते, हा इकडे आला असता तर काय झाला असता, एक्स प्लस 6 इज इक्वल टू, म्हणजे हा झाला असता त्याचा फॅक्टर. हा काय झाला असता त्याचा फॅक्टर. ठीक आहे. तसंच इथं पण, आता इथं बघा एक्स इज इक्वल टू 2, हा चेक केला तर व्हॅल्यू इक्वल टू 0 आली का, नाही. म्हणजे या साईडची व्हॅल्यू काय आली असती इथं, 8. त्यावाल्या इक्वेशनमध्ये 8 आली, पण आपल्याला किती पाहिजे, 0. दोन्ही बाजूला 0 आल्या पाहिजे, तेव्हा आपण त्याला काय म्हणू, त्याच्या सोल्युशन आहे असं म्हणू किंवा रूट आहे असं, अन्यथा नाही. इज नॉट द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. अरे, तर मग आपल्याला काही सॉल्ड एक्झाम्पल दिलेले आहेत बघा, आणि नंतर एक्सरसाइज दिलेली आहे. ते एक सॉल्ड एक्झाम्पल मी सांगून देतो तुम्हाला, है ना. बघा इथं सॉल्ड एक्झाम्पलमध्ये एक विचारलेलं आहे तुम्हाला, काय म्हणते, 2x². बघा आता x² सोबत काहीतरी आलेलं आहे समोर, कोइफिशियंट लागलेला आहे +6 इज इक्वल टू, चेक. काय चेक करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू 3/2 ठेवल्यावर त्याच्या इक्वेशन सोल्युशन येते का तो चेक करायचा आहे. आणि एक वेळा एक्सची व्हॅल्यू किती ठेवून पाहायची आहे, -2. किती ठेवायची आहे, हे त्याचे सोल्युशन आहेत का तर चेक करायचा. केव्हा आहेत म्हणीन, जर व्हॅल्यू काय येईल, 0. जर व्हॅल्यू 0 येत असेल त्या इक्वेशनची पूर्ण, तर मी म्हणेन की नाही, एक्स इज इक्वल टू 3/2 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन, म्हणेन की नाही. हां, मग करायचं पुट एक्स इज इक्वल टू 3/2. तर बघा, हा 2 जसाच्या एक्सच्या ठिकाणी 3/2 ठेवला, त्याच्या काय आहे, -7 इंटू, बरोबर, +6 इज इक्वल टू यायला पाहिजे. तर 3 त्रिक 9, 2 दुने -7 त्रिक बाय +6, बेक बे दुने, तर 9 -21/2 +6 म्हणू शकतो. मायनस करा, -12/2 +6 आला असता असा, बेक बेसक -6 + 6 काय आला, म्हणजे इक्वल टू 0 आला. अरे हा 0 आहे ना इकडं, तर या साईडची बाजू पण काय आली, 0. म्हणून मी काय सांगेन, की बा एक्स इज इक्वल टू 3/2 इज द सोल्युशन ऑफ. समजलं का. मग दुसरा काय चेक करायचा होता, पुट एक्स इज इक्वल टू -2. तर इक्वेशन आहे आपल्याजवळ तो 2x² - 7x + 6 इज इक्वल टू, अरे आहे, हां. तर आता -2 ठेवा, -2चा स्क्वेअर झाला असता
पुन्हा -2 + 6 = 0 येते का तर चेक करायचा. हां, -2चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, -2चा बी स्क्वेअर. स्क्वेअरचा अर्थच होते मायनस गुण, म्हणजे ते संख्या गुणिला ते संख्या, तर मायनस गुणिला मायनस का होऊन जाईल प्लस. इथं काय आला असतात 4 आणि इकडे किती आहे मायनस इंटू मायनस प्लस 7 दुने प्लस 14 आणि 6 आणि 4 दुने किती आला, विच इज नॉट इक्वल टू, म्हणून x = -2 इज नॉट अ सोल्युशन ऑफ अ इक्वेशन. समजलं. या प्रकारे चेक करता येईल का. कोणाकोणाला प्रॉब्लेम आहे एवढ्यामध्ये नाही आहे, यावरच आधारित तुमची एक एक्झरसाइज आहे. पहिली बघा. दुसरा काहीच नाही याच्यात. आहे राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणती बी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू शकता तुम्ही. काही बी संख्या घेऊ शकता, त्याच्यामध्ये काही फरक पडणार. फक्त मॅक्झिमम पॉवर किती पाहिजे. कळलं का लिहिलं रे. हां, इकडे काढ नाव आहे. हां, डोळस. डोळस आता येतील तर सांगशील बरं कोणती होती बहीण. हां, असेल लक्षात पण हे छो म्हणून नाही माहीत. आता येते का. हां नाही. चलो हे लक्ष देऊ. दुसरा प्रश्न. पहिला प्रश्न तर येईल बेटा तुम्हाला 2.1चा. दुसरा प्रश्न. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर द क्वाड्रॅटिक इक्वेशन. येईल की नाही येईल, हो की नाही, घरी घरी बोला. दुसरा प्रश्न मी तुम्ही सोडवाल. किती हुशार झाल्या का तुम्ही. राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ x² + bx + c = 0. देन राईट द व्हॅल्यू ऑफ abc. येईल की नाही येईल. कोइफिशियंटच्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत abcच्या. जमल. वा वा वा, किती हुशार झाले पोरं. बहुतच हुशार आहेत. म्हणजे असे हुशार पोरं खूपच आवडतात. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट ऑफ द इक्वेशन. तर चेक करायचे आहेत तुम्हाला की हे जे व्हॅल्यू दिलेले आहेत. हा इक्वेशन दिलेला आहे बघा इथं. हा इक्वेशन दिलेला आहे आणि या इक्वेशनच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. एक वेळा चेक करायच्या x = 1, एक वेळा चेक करायच्या x = आता चेक करून सांगितलं तसा. जमल का नाही. खरी खरी बोला, नाही तर मग मी अजून एक वेळा सांगतो. सपाटे साहेब व्हॅल्यू चेक करणं जमल. हा असा का, हा असा जमल का चेक करायला. अजून कोणाला प्रॉब्लेम. ही एक प्रॉब्लेम सांगू अजून. जमल ना सगळ्यांना. पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. हां, ज्याला नाही जमल तो मला विचारेल कोपच्यामध्ये. ठीक आहे. दिन शॉर्टकन बिलकुल एक पहिले पहिले एक चॉडकन भेटल. नाही ते नवीनवाले नाही, नवीनवाले पोरं नाही. नवीनवाल्या पोराला बेटा मी काही म्हणतही नाही, दाटतही नाही. काहून, तुम्हाला शिकवलोच नाही तर तुम्हाला दाटू शकतो का सांगा. जसं आता हा, हे तू नवीन नसस तू हो नको म्हणू. होतीस मागच्या वर्षी होतीस ना. हां, जसा हाय बाबू, हाय, हे बाबी आहे, हे बाबी आहे. तिथे कोणतरी बसली होती मग अशी गेली. ते आहे तिकडं लपून राहिली. हां, हे आहे, ही होती मागच्या वर्षी. तर तो तिकडं आपला हार्दिक पांड्या
दिसला? तो एक आहे. सपाटे साहेब आहेत. वे हास ना बे, हास ना थोडासा हास, अजून हास थोडासा, 5 रुपये देतो. तर हे जे नवीन गिराईक आहेत, हे नवीन गिराईक थोडसा याला सांभाळूनच घ्यावं लागेल आहे की नाही. जुनेवाल्याला समजला ना, तर नवीनवाल्या गिराईकला अजून एक वेळा विचारतो. सांगू अजून एक प्रॉब्लेम का समजला? चव्हाडेजी, पांडेजी, हे हासायचं नाही रे. खाऊन वैलीजी, श्रावण कुटी, हां खाऊन, हां खाऊन ना काय खाऊन हसतेस तुझ्या असं. चलो ध्यान दो. जमल ना बेटा? पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. 0 आला का तर चेक करायचा. 0 अगर आला तर जमली रे बाबा पुढे. तर त्याच्यासाठी थोडेसे बेसिक नियम माहीत पाहिजेत की भाई मायनसचा स्क्वेअर बी का होते प्लस. कसा होते बघा, -5चा स्क्वेअर म्हटलो मी ना, तर याचा अर्थ का होते तर -5 इंटू -5. तर मायनस गुणिला मायनस प्लस, 5 5 एक संख्या इकडं असेल मायनसमध्ये आणि इकडं असेल प्लसमध्ये. तर या मायनस गुणिला मायनस आणि 3 दुने जमेल की नाही जमेल. आता एवढा बेसिक सांगितलं मी ना. अजून म्हणाल ना ए फॉर ॲपल ना बी फॉर बॉल सांग तो खोपडा खराब होईल. 5वा हां 5वा मी सांगतो काय म्हणते. 5वा प्रश्न सगळ्यांच्या लक्ष आहे. फाइंड के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. इफ एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन. काय म्हणते बघा, इज अ रूट ऑफ या इक्वेशनचा रूट आहे म्हणजे सोल्युशन आहे. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 3 टाकल्यावर व्हॅल्यू किती आले पाहिजे चौधरी, व्हॅल्यू किती आले पाहिजे. ब्युटिफुल 0 किती आले पाहिजे. हां देन तर के ची व्हॅल्यू काढा म्हणते. तर के ची व्हॅल्यू काय करायची आहे काढायची आहे ना. तर के स्क्वेअर -10x + 3 इज इक्वल टू बरोबर काय पुट करायची आहे. x इज इक्वल टू किती पुट कराल तर के जसाच्या 3च्या 10 इंटू प्लस. बघा जर एक्स ची व्हॅल्यू मायनसमध्ये असती तर याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचा. ठीक आहे, नाही तर मग डायरेक्ट ठेवू. तर इथं 3चा स्क्वेअर 9k 30 प्लस इज इक्वल टू मायनस प्लस. सांगा ना मायनस प्लस मायनस करा. 30 मधून 3 गेले आणि मोठ्या संख्येच्या इज इक्वल टू त्या साईडला गेला बरोबर. तर के इज इक्वल टू म्हणजेच समजलं काय केलं समजलं जमल. सेम तसंच तुम्हाला दिलेलं आहे बघा इकडं. 1 ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन इज 7/5. म्हणजे आता एक्स ची किंमत किती दिलेली आहे बेटा -7/5 आणि किंमत कोणाची काढायची आहे. इथं हा के अबसेंट होता बरोबर. इथं हेवाली व्हॅल्यू अबसेंट आहे बघा. के कुठं आहे काढू शकता की नाही. हो की नाही हो की नाही. नाही जमल तर विचाराल. नाही जमल तर हां ठीक आहे. वाढू मोहिरा अभि दिलाच आहे. रिकाम्या जागा दिला आहे तुम्हाला तर जमल का. नाही जमत असेल तर मरून गेलेला बरोबर तरी भाडा. एवढा बी नाही जमत असेल तर पटण्याने काय करायचा. रेल्वे पटरी आहे समोर. सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. तर आता सांगितलं फॅक्टरायझेशन. फॅक्टर कसे पाडतात तर ते सांगितले ना. सांगतो अजून. पहिले किती मिनिटाचा झाला पाय. हां 40 मिनिटाचा झाला. हां जाऊ दे ना तू फोनाकडे लक्ष देतेस. नालाय की तुला इकडे लक्ष दे म्हणलं तू फोनाकडे लक्ष देतेस. शट अप. तर हा आपण पाहू दुसऱ्या पार्टमध्ये. ठीक आहे बंद करून टाक.